नमस्कार विद्यार्थी मित्रो, DJD अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण आतापर्यंत या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये बरेचसे काही माहिती मिळवलेली आहेत, अजूनही मिळवणार आहोत. त्यामध्ये आपण सुरुवातीला प्रिन्सिपल सोल्यूशन, अलाइड अँगल टेबल, जनरल सोल्यूशन, साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल याबद्दल माहिती मिळवून एक्सरसाइज 3.1 आपण सॉल्व केलेली आहे बघा. आज आपण सॉल्व करणार आहोत एक्सरसाइज 3.2. बोर्डच्या दृष्टीनं एक्सरसाइज 3.2 मधले बरेचसे काही प्रॉब्लेम आहेत, ते खूप महत्त्वाचे आहेत की जे आत्तापर्यंत विचारलेले आहेत, विचारले जाऊ शकतात. 3 ते 4 मार्क्ससाठी वेटेज आपण एक्सरसाइज 3.2 म्हणू शकतो की 3 ते 4 मार्क्ससाठी एक क्वेश्चन आपल्या इथं येऊ शकेल. मग काय एक्सरसाइज 3.2 सॉल्व करण्यासाठी काय पाहिजे? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये एवढं काय अवघड जाईल का? तर असं काही चिंता करू नका. एक्सरसाइज 3.2 साठी लागणारं जे रॉ मटेरियल आपण त्याला म्हणू की जे खूप महत्त्वाचं आहे, ते आपल्याला माहिती पाहिजे आणि कोणती स्टेपमध्ये ते वापरणार हे सर्वात काळजीपूर्वकपणे बघा. एकूण टोटल 12 प्रॉब्लेममध्ये खूप इझी प्रॉब्लेम आहेत सॉल्व करण्यासाठी, आपण ते इथं पूर्णपणे बघणार आहोत. तर बघा एक्सरसाइज 3.2 मध्ये साइन रूल आपण जो बघितलेला आहे की द अँगल्स अँड साइड्स आर प्रोपोर्शनल टू इच अदर, की एखाद्या ट्रायंगलच्या साइड्स आणि अँगल हे एकमेकाला प्रोपोर्शन मध्ये असतात. म्हणजेच काय, a अपॉन साइन a इज इक्वल टू b अपॉन साइन b इज इक्वल टू c अपॉन साइन c इज इक्वल टू k. इथं 2r आपण म्हणत होतो, पण 2r विथ कॉन्स्टंट मीन्स अप्लाय k. Hence a इज इक्वल टू k साइन a आपण असं लिहू शकतो, b इज इक्वल टू k साइन b असे लिहू शकतो आणि c इज इक्वल टू k साइन c. म्हणजेच आपल्याला प्रॉब्लेममध्ये जर साइडची काही इक्विव्हॅलंट टाकायचं असेल, a इज इक्वल टू किंवा b इज इक्वल टू किंवा इन फ्रंट c इज इक्वल टू, तर आपण a इज इक्वल टू k साइन a पुट करू शकतो, b इज इक्वल टू k साइन b पुट करू शकतो आणि c इज इक्वल टू k साइन c पण पुट करू शकतो. अँड व्हाईस वर्सा. कसं, आपल्याला साइन a ची व्हॅल्यू पाहिजे कुठेतरी, आपल्याला साइन इलिमिनेट करायचं आहे, a काढून टाकायचं आहे, तर a b c काहीतरी साईड्समध्ये आन्सर आणायचं आहे. तर साइन a इज इक्वल टू काय येईल मग, a अपॉन k, साइन b इज इक्वल टू b अपॉन k and c इज इक्वल टू साइन c इज इक्वल टू c अपॉन k ॲज इट इज. म्हणजे तुम्हाला जो काही रेशो पाहिजे असेल ते तुम्ही इथं वापरू शकता. त्याच पद्धतीनं आपल्याला साइन रूलचा मुख्यतः वापर कशासाठी आपण करत असतो, आपल्याला जर दोन साइड बघा, हा जो साइन रूल आहे हा मी हाफ पार्टमध्ये बघा, हे नाही आहे सपोज a अपॉन साइन a इज इक्वल टू b अपॉन साइन b. आपल्याला एखाद्या ट्रायंगलच्या दोन साइड आणि एक अँगल जर दिला असेल तर आपण जो अजून एक अँगल आहे तो काढू शकतो आणि तिसराही अँगल बाय युजिंग ॲडिशन ऑफ 3 अँगल्स इज 180 त्या पद्धतीने काढू शकतो. म्हणजे काय, आपल्याला दोन साइड आणि एक अँगल दिला असेल तर आपण तो ट्रायंगल काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. अशा पद्धतीने सॉल्व करणं म्हणजे काय करणं की त्या ट्रायंगलच्या तीनही साइड माहीत करून घ्यायच्या आणि तीनही अँगल माहीत करून घ्यायचे अशा पद्धतीने. मग त्यासाठी हा साइन रूल वापरतो. मग साइन रूल बेसिकली कुठं वापरणार आपल्या रिअल लाईफमध्ये, तर आपल्याला एखादा ट्रायंगल दिला, या ट्रायंगल कोणताही दिला, या ट्रायंगलमध्ये आपल्याला दोन साइड्स आणि एक अँगल दिला, दोन साइड्स आणि एक अँगल दिला, तर आपण उरलेल्या साइड्स आणि अँगल्स नोंद करू शकतो, माहिती करून घेऊ शकतो. त्यासाठी आपण वापरतो साइन रूल अशा पद्धतीने. त्यानंतर आहे सेकंड कॉस ए. आपल्याला जर तीनही साइड्स दिल्या, त्या ट्रायंगलच्या आपल्याला तीनही साइड्स दिलेल्या असेल आणि त्यांचे अँगल जर आपल्याला फाइंड आउट करायचे असेल तर त्यासाठी आपण कोसाइन रूल वापरणार बघा. मग कोसाइन रूलमध्ये मी थोडं मॉडिफिकेशन केले. कॉस ए इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. मोस्ट ऑफ प्रॉब्लेममध्ये मी ही व्हॅल्यू टाकणार आहे, कॉस ए, कॉस बी अँड कॉस सी. हेन्स बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc, cos b is equal to a square plus c square minus b square upon 2ac and cos c is equal to b square plus a square minus c square upon 2ab. मोस्ट ऑफ एक्झाममध्ये प्रॉब्लेममध्ये ट्रायंगलच्या तीन साइड दिलेल्या आहे आणि आपल्याला अँगल काढायचे बघा. मग मोस्ट म्हणजे काय, तर हा ट्रायंगल आहे आणि या ट्रायंगलमध्ये तुम्हाला हा ट्रायंगल ABC आहे आणि या ABCमध्ये तीनही अँगल दिलेत, तीनही साइड्स दिल्यात, ए बी आणि सी. आणि आपण काय फाइंड आउट करू शकतो, त्यावरनं साइड्स दिलेल्या आहेत, अँगल आपण फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी आपण वापरलंय कॉस ए. मग त्यानंतर आहे बघा साइन ए इज इक्वल टू हाफ अँगल फॉर्म्युले. हा बऱ्याच वेळेस मी साइन ए ची व्हॅल्यू साइन ए, साइन बी और साइन सी ची व्हॅल्यू पुट करणार आहे. साइन ए इज इक्वल टू हाफ अँगल फॉर्म्युला 2 sin a/2 इंटू कॉस a/2. साइन ए ची व्हॅल्यू 2 sin a/2 इंटू कॉस a/2. त्यानंतर आहे 1 मायनस कॉस थिटा, 1 मायनस कॉस थिटा 2 sin स्क्वेअर थिटा अपॉन 2.
2 sin square theta upon 2. नेक्स्ट आहे 1 plus cos theta, that is 2 cos square theta upon 2. 1 minus cos theta 2 sin square theta by 2 आणि 1 plus cos theta 2 cos square theta by 2. मायनस असेल तर साइन कॉसचा साइन होणार आहे, प्लस असेल तर कॉस होणार आहे. या पद्धतीने आपण रिमाइंड करू शकतो. त्यानंतर मी हा एक फॉर्म्युला वापरणार आहे sin a plus b. हा sin a plus b का वापरणार की सपोज एखादा अँगल आहे sin 75, यामध्ये आपण काय आलाड अँगल टेबल वापरू शकत नाही. 90 - 15 परत 15 ची फाइंड आउट करायची व्हॅल्यू थोडी किचकट जाणार. sin 75 असा रिप्लेस करा स्टँडर्ड व्हॅल्यूमध्ये. म्हणजे स्टँडर्ड म्हणजे कोणत्या म्हणतो मी, स्टँडर्ड म्हणजे मी 30, 45, 60, 90, 180 याला मी स्टँडर्ड म्हणतो. का बरं की sin 45 sin a plus b त्याला मला स्प्लिट करता येणार आहे sin 45 + 30 मध्ये. म्हणजे sin 75 ची व्हॅल्यू मला काढायची असेल कुठं sin 75 sin 115 अशा पद्धती 210 त्यामध्ये मग sin a plus b दोन अँगल स्प्लिट केले मी. 75 स्प्लिट केला 30 + 45 म्हणजे मला sin 75 ची किंमत मिळणार आहे. sin a × cos b + cos a × sin b. मायनस असेल तर मायनस घ्या, प्लस असेल तर प्लस. त्यानंतर आहे sin a - sin. बघा हे दोन फॉर्म्युले वेगवेगळे आहेत. बघा डिफरन्स बिटवीन टू अँगल्स आणि द ॲडिशन ऑफ टू अँगल्स. म्हणजे sin a plus b इथं केला म्हणजे 75. इथं मात्र तसं करता येते. 75 म्हणजे आपल्याला sin 30 प्लस असं काही करता येणार नाही. म्हणजे दोन फॉर्म्युले आहेत, मुलं एकत्र करतात. दोनही फॉर्म्युले वेगवेगळे आहेत. एकदाच पाठ करा, परत ते पाठ करण्याची गरज पडणार नाही. असे पाठ करा. sin a - sin b = 2 टाइम sin a - sin b = 2 टाइम cos of a plus b upon 2 into sin a minus b upon 2. या फॉर्म्युल्यावरती 4 मार्कचा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तेव्हा बी रिमेंबर तो पाठ करा व्यवस्थितपणे. नंतर हा 8 नंबरचा ऑब्वियसली आपण बेसिक म्हणजे सुरुवातच आपण ट्रायंगलची या गोष्टीपासून मिळवलेली की आपण ए बी सी या ट्रायंगलचे तीनही साईडची ॲडिशन केली तर ती 180 येते. पण इथे एक इंटरेस्टिंग थिंग आपल्याला भेटणार की ए आपण कसा लिहिणार तर 180 - थीटा. मग पाय मायनस थीटा काय असतो, sin पाय - थीटा कॉस म्हणजे बघणार आहे आपण, त्या दृष्टीने बघूया नंतर 8 फॉर्म्युलेज आपण इथं व्यवस्थितपणे केलेत. हे व्यवस्थितपणे एक्सरसाइज 3.2 स्टार्ट होण्याच्या आधी व्यवस्थितपणे रिमाइंड करून ठेवा. आणि याच्या व्यतिरिक्त मला तरी नाही वाटत जास्त काही फॉर्म्युले आपल्याला वापरायचे आहेत किंवा वापरणार आहोत. हेच फॉर्म्युले फक्त बदलून त्याच्या व्हॅल्यू चेंज करून म्हणजे sin 1 - cos थीटा असेल तर थीटाच्या ऐवजी मी a घेणार. मग काय होणार 1 - cos a म्हणजे थीटा रिप्लेस बाय a 2 × sin square a/2. b असेल तर b येणार, c असेल तर c. या पद्धतीने sin b असेल तर 2 टाइम्स sin b/2 × cos a/2. बघा या पद्धतीने आपण इथं घेणार आहोत. मग हे फॉर्म्युले व्यवस्थितपणे रिमाइंड करा. आपण सुरुवात करणार आहोत एक्सरसाइज 3.2 ला. व्यवस्थितपणे एक्सरसाइज 3.2 स्टार्ट होण्याच्या आधी व्यवस्थित लिहून घ्या. एक्सरसाइज 3.2 बोर्डसाठी खूप महत्त्वाचे आहेत. 3 to 4 मार्क्ससाठी ही विचारली गेलेली आहेत, विचारली जाऊ शकेल. बी इम्पॉर्टंट. ओके, राईट डाऊन. बघा विद्यार्थी मित्रो, पहिला 3 नंबरचा प्रॉब्लेम आहे. दोन जे प्रॉब्लेम होते फर्स्ट अँड सेकंड ते आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट अँड पोलर कोऑर्डिनेट x = r cos थीटा, y = r sin थीटा, वेअर r = √x² + y². या फॉर्म्युल्यानुसार आपण पहिले 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. आपण ते पूर्ण 1-2 प्रॉब्लेम पण घेतलेले आहेत. बघा आता हा तिसरा प्रॉब्लेम एक्सरसाइज 3.2 मधला. 3.2 मधला हा 2 मार्क्ससाठी येणारा इझी क्वेश्चन्स आहे. खूप सोपा आहे सॉल्व्ह करण्यासाठी. बघूया आपण. इन ट्रायंगल ABC एका ट्रायंगलमध्ये मेजर अँगल ऑफ A 45 आहे, मेजर अँगल ऑफ B 60 डिग्री आहे आणि फाइंड रेशो ऑफ साइड्स. त्यांचे अँगल दिलेत, त्यांचे आपल्याला काय काढायचे आहेत साइड फाइंड आउट करायचे आहेत. बघा म्हणजेच काय, मग तुम्हाला सांगितलं की साइन रूलचा मेन प्रिन्सिपल आपला तेच आहे की अँगल आणि साइड फाइंड आउट करणं. मग साइन रूल काय सांगतो तर A/sin A = B/sin B = C/sin C. म्हणजेच काय, त्यांच्या साइड्स अँड अँगल आर प्रपोर्शनल टू इच अदर. म्हणजे काय म्हणते ना आपल्याला A as to B as to C, दॅट इज sin A as to sin B as to sin C. म्हणजे आपल्याला A माहिती आहे, sin A अँगल म्हणजे A साइडचा येणार आहे,
साइन बी प्रोपोर्शनल टू बी आणि साईड सी प्रोपोर्शनल टू सी, अशा पद्धतीने बघा. मग काय होणार आहे बघा, ए अँगल माहिती आहे, बी अँगल माहिती आहे, सी फाइंड आउट कसा करणार. ऑब्विसली काय म्हणणार तुम्ही, मेजर अँगल ऑफ ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज 180. एनी ट्रायंगल्स angle sum is 180, that is A is equal to 45 plus B is equal to 60, that is angle C is equal to 180, that is equal to angle C is equal to 180 minus 60 plus 45 105, that is 105, that is 75 degree. म्हणजे अँगल सी, मेजर अँगल ऑफ सी इज इक्वल टू 75 डिग्री. आता आपल्याला तीनही अँगल माहीत झालेले आहेत, आपल्याला साईड्स काढायचे, पण अँगल्स आर प्रोपोर्शनल टू साईड्स और साईड्स आर प्रोपोर्शनल टू अँगल. हेन्स साइन ए इज इक्वल टू ए एस टू बी एस टू सी, दॅट इज साइन ए एस टू साइन बी एस टू साइन सी. आपण साइन ए शोधूया. मग साइन ए मीन्स साइन 45, साइन 45, साइन 45, दॅट इज 1/√2. इट इज स्टँडर्ड व्हॅल्यू 1/√2. नेक्स्ट साइन बी, sin 60 degree, that is equal to √3/2. and last one आहे sin c, that is 75, sin 75 is equal to question mark. sin 75 आता कसं लिहिणार, आपल्याला 45 स्टँडर्ड अँगल माहिती आहे, 0, 30, 45, 60 या पद्धतीने. पण 75 कसं घेणार, म्हणून आपण दोन फॉर्म्युल्यामध्ये घेतलं होतं की जर तुम्हाला असा अँगल आला, डिस्टर्ब अँगल आपण म्हणू त्याला, 75 नॉट 180 मायनस 180 प्लस या पद्धतीने. म्हणून आपण काय करणार, साइन 75 कसा रिप्लेस करतो, साइन 75 मीन्स 30 प्लस 45, करेक्ट. साइन 30 प्लस 45 मीन्स 75 आणि साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करू शकतो. काय साइन ए प्लस बी फॉर्म्युला, आणि म्हणून सांगितलं की मी तुम्हाला एक्सरसाइज 3.2 स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला जे काही फॉर्म्युले देत 8 फॉर्म्युले ते व्यवस्थितपणे रिकॉल करा, व्यवस्थितपणे करा. या एक्सरसाइजमध्ये विशेष असं काही नाही आहे, फक्त तेच फॉर्म्युले आपण वापरणार. साइन 30 प्लस साइन ए प्लस बी, याला कम्पेअर केला, हा ए आहे आणि हा बी आहे. साइन ए मीन्स साइन 30 into cos 45 plus next cos 30 into sin 45. स्टँडर्ड अँगल आहे, पटकन टाका. sin 30 1/2 cos 1/√2 cos 30 √3/2 आणि into sin 45 1/√2, that is equal to 1 to √2 plus √3/2√2. both are denominator are same, right, same time, 2√2 and 1 plus √3, 1 plus √3. मग काय होणार, a as to b as to c is equal to 1/√2 as to √3 as to काय होणार, मग sin a 1/√2 as to √3/2 as to last one 1 plus √3, 1 plus √3/2√2 which is the required result. पण बुकमध्ये थोडं वेगळं दिलं असं, काय केलं असणार त्यांनी, √2 ना काय केलं असेल, मल्टिप्लाय केलं असेल, ऑल ऑफ दिस मल्टिप्लाय बाय √2. मग √2 काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजे थोडक्यात काय, √2 ना मल्टिप्लाय केलं मी, √2 मल्टिप्लाय बाय 1/√2 as to √3 as to √2/2. next as to 1 plus √3 into √2/2√2. बघा याला पण √2 ने मल्टिप्लाय केलं, हे कॅन्सल होणार, हे ॲज इट इज ठेवणार, हा √2 कॅन्सल होणार. मग किती येणार होतो, 1 as to √6/2. आता परत हा चेंजही करता येईल आपल्याला, as to 1 plus √3/2 या पद्धतीने पण आपण त्याला म्हणता येणार. बघा म्हणजे काय केलं, मल्टिप्लाय बाय ऑल न्यूमरेटर मल्टिप्लाय बाय √2. मग √2 काय आलं, कॅन्सल. नेक्स्ट √3/2 न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ही करू शकतं, काय अडचण नाही. विच इज द काय असेल रिझल्ट. म्हणजे इथपर्यंत जर लिहिलं तरी तुम्हाला काय अडचण येणार
नाही. ओके, हा होता तुमचा पहिला प्रॉब्लेम. साइन अँगल ए 45, अँगल बी 60 दिलता, म्हणजे 2 अँगल दिला होता. तिसरा अँगल आपण प्रॉपर्टीनं फाइंड आउट केला, तो 105 आला, 75 आला. आणि 75 कसं करणार की साइन ए प्लस बीच्या सहाय्याने. हे तुमचं काय होतं ॲन्सर. नाव राईट डाऊन दिस. आणि जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये मला कळवा. ओके, बघा आपला 4 नंबरचा प्रॉब्लेम आहे एक्सरसाइज 3.2 मधला. इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट साइन B minus C upon 2 is equal to B minus C upon A into cos A/2. बघा आपण LHS घेणार की RHS आणि कोणतं प्रूव्ह करणार या दृष्टीने जर आपण विचार करत आहोत ट्रिग्नोमेट्रिक बद्दल, तर लक्षात घ्या जी काही सर्वात मोठी बाजू वाटत असेल आपल्याला की सर्वात मोठी जी माहिती दिली, इन्फॉर्मेशन दिली, ती आपण घेऊ शकतो. आणि जी कमी बाजू आहे ती आपण ती प्रूव्ह करू शकतो. म्हणजेच काय थोडक्यात साइन B minus C upon 2 is equal to B minus C upon A into cos A/2. यामध्ये बरेचसे काही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहेत, आपण पुट करू शकतो. आणि इथं मात्र साइन B minus C upon 2 इथं थोडी अडचण येणार, म्हणून आपण कोणती बाजू घेऊ शकतो, RHS घेऊया आणि LHS आपण प्रूव्ह करूया. बघा आता काय होतंय मग सोल्युशन. यामध्ये मी घेतोय RHS राईट हँड साईड. मग काय राईट हँड साईड B minus C upon A into cos of A upon 2. यामध्ये मी काही किंमत पुट करू शकतो का, cos A/2 तर मला तरी वाटत नाही काही पुट करू शकतो आपण. पण B minus C upon A हे आपण घेतल्याप्रमाणे जस्ट आपण घेतलं होतं की यामध्ये B minus C upon A साईड अँगल जो आहे साईड्स आहे ABC यांच्या काहीतरी किमती पुट करू शकलो होतो. मग काय म्हणता येईल, बाय साइन रूल. काय साइन रूलनुसार आपण पुट केलं होतं बघा, E is equal to K sin A, B is equal to K sin B and next C is equal to K sin C. ह्या 3 व्हॅल्यू मी इथं पुट करू शकतो. इझी आहे. काय केलं बघा, जी सर्वात मोठी इन्फॉर्मेशन जास्त दिली होती ती मी पुट केली. यामध्ये मला B, C आणि A याबद्दल मला कोणती व्हॅल्यू पुट करायची होती की ज्यामध्ये व्हॅल्यू दिलेली आहे. मग कोणती व्हॅल्यू दिली आहेत, A दिले आहेत, B दिले आणि C. बाय युजिंग साइन रूल मी ह्या व्हॅल्यू यामध्ये पुट करणार. मग काय होणार बघा, एक एक स्टेप करत गेलो की आपला तो प्रॉब्लेम इझी आणि इझी होत चालला बघा. मग B minus C, B ची व्हॅल्यू होती K sin B मायनस K sin C होल डिवाइड बाय A K sin A इंटू cos A upon 2. यामध्ये मॅथमॅटिकली मी K कॉमन घेऊ शकतो. केला की कॉन्स्टंट कॅन्सल होणार आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये मी तेच करणार आहे. K घेतला कॉमन, इथं आला माझ्याकडे साइन B मायनस साइन C अपॉन K sin A. हा केला की मी कॅन्सल करू शकणार आहे. बघा आता आपण परत आपल्या प्रिव्हियसली मध्ये जाऊया की ज्या आपण सुरुवातीला एक्सरसाइज 3.2 मध्ये स्टार्ट करण्यासाठी जे आपण 8 फॉर्म्युले घेतले होते. यामध्ये माझ्याकडे एक फॉर्म्युला परत एकदा आलाय, साइन B मायनस C थोडा मॉडिफाय झालाय. मी साइन A मायनस B म्हणून घेतला होता, तिथं B मायनस C आलाय, म्हणजे A रिप्लेसड बाय B आणि B रिप्लेसड बाय C एवढंच झाले, बाकी काही नाही. त्यानंतर अगेन साइन A ते पण मी घेऊ शकतो इनटू हा cos A अपॉन 2. म्हणजे माझ्याकडे आता काय करणार, मी साइन B मायनस साइन C चा फॉर्म्युला वापरणार. म्हणजेच मी साइन A मायनस B चा वापरणार, फक्त व्हॅल्यू रिप्लेस करणार. मग काय सांगतो, साइन B मायनस साइन C काय होता बघा, 2 टाइम्स साइन B मायनस C अपॉन 2 इंटू कॉस ऑफ B प्लस C अपॉन 2. हा फॉर्म्युला वापरला मी साइन B मायनस साइन C चा इंटू कॉस A अपॉन 2 इंटू कॉस A अपॉन 2 ॲज इट इज, कॉस A अपॉन 2 ॲज इट इज अपॉन मी साइन A चा फॉर्म्युला वापरणार 2 साइन हाफ अँगल फॉर्म्युला A/2 इंटू कॉस A/2. हा कॉस A/2 इथं लिहिला असं झालं, हा कॉस A/2 हा कॉस A/2 काय होणार, इथंच कॅन्सल होणार. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करता येईल, मला माहिती आहे A प्लस B प्लस C इज इक्वल टू पाय. म्हणजे तिन्ही अँगलची बी एडिशन सम केली तर पाय येते. मला B प्लस C ची किंमत पाहिजे होते. मग काय होणार आहे, B प्लस C
इज इक्वल टू पाय मायनस ए, ही मी व्हॅल्यू इथं टाकू शकतो. मग काय येणार 2 टाईम हा 2ला 2 इथं पण काय आला कॅन्सल झाला, तो 2 घेण्याची गरज नाही. नेक्स्ट स्टेपला साइन बी मायनस सी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ बी प्लस सीच्या रिप्लेस बाय पाय मायनस ए अपॉन 2 होल डिवायडेड बाय साइन ए अपॉन 2 दॅट इज इक्वल टू साइन हा बी मायनस सी अपॉन 2 ॲज इट इज कॉस पाय मायनस ए अपॉन 2 म्हणजे पाय बाय 2 मायनस थिटा, कॉस पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे साइन थिटा, कॉस पाय बाय 2 बघा, कॉस हा फॉर्म्युला मी इथे लिहितोय, कॉस पाय अपॉन 2 मायनस ए अपॉन 2 स्प्लिट केला मी, हा 2 दोघांना डिवाइड, कॉस 90 मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा मीन्स ए अपॉन 2. मग काय होणार इंटू साइन ए अपॉन 2 होल डिवायडेड बाय साइन ए अपॉन 2. ए अपॉन 2 get cancel sin a by 2 and required LHS sin b minus c upon 2 which is the required result of this question. मी परत एकदा एक्सप्लेन करतो बघा. प्रूव्ह दॅट साइन b minus c upon 2 is equal to b minus c upon a into cos a by 2. ही साईड घेतली आपण RHS का जास्त इन्फॉर्मेशन होती. b मायनस सी अपॉन ए इंटू कॉस ए बाय 2 बाय युझिंग साइन रूल, साईडची किंमत टाकली आपण बाय साइन रूल, a इज इक्वल टू के साइन ए, b इज इक्वल टू के साइन बी, c इज इक्वल टू के साइन सी. नेक्स्ट यामध्ये आपण RHSची व्हॅल्यू टाकल्या, के कॉन्स्टंट होता बाहेर घेतला, कॉमन घेतला, साइन बी मायनस साइन सी अपॉन के साइन ए, के गेट कॅन्सल, साइन बी मायनस सी अपॉन साइन ए इंटू कॉस ए बाय 2, साइन b माइनस साइन c फॉर्मूला 2 टाइम साइन ऑफ b माइनस c अपॉन 2 इंटू कॉस ऑफ b प्लस c अपॉन 2. नेक्स्ट आहे साइन a बाय 2 इंटू कॉस a बाय 2, 2 गेट कॅन्सल, कॉस a बाय 2 कॉस a गेट 2 अगेन गेट कॅन्सल. नेक्स्ट हां ही स्टेप सर्वात महत्त्वाची, a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय, हेन्स बी प्लस सी इज इक्वल टू पाय मायनस ए. मग साइन बी मायनस सी अपॉन 2 ॲज इट इज इंटू कॉस ऑफ बी प्लस सी अपॉन 2च्या रिप्लेस बाय पाय मायनस ए हा 2 ॲज इट इज. नेक्स्ट अपॉन साइन ए बाय 2, कॉस 90 मायनस थिटा अगेन कॉस 90 मायनस थिटा साइन थिटा, हेन्स साइन ए अपॉन 2. साइन ए बाय 2 साइन ए बाय 2 गेट कॅन्सल आणि विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट साइन बी मायनस सी अपॉन 2. हा 4 मार्क्ससाठी असणारा क्वेश्चन आहे, व्यवस्थितपणे करा. नाव राईट डाऊन दिस.